आम्ही दोघेही जण माननीय आम्ही दोघंजण त्यांच्याशी संपर्कात होतो। जिंतूरमध्ये सुद्धा त्यांची आणि सोनकांबळे साहेबांची आणि वाकोडे साहेबांची बैठक झाली। मी नव्हतो त्या बैठकीला, परंतु तरीसुद्धा साहेब स्वतः होते। आणि आता जो राग आणि रोष हे पायी चालणं हे फार क्लेशकारक आहे। हे दिसायला सोपं आहे, अत्यंत क्लेशकारक आंदोलन कोणतं तर पायी चालणे हे असतं। त्याच्यामुळं साहेबांनी आणि मी संपर्क ठेवला आणि पालकमंत्री महोदय यांनी संपर्क ठेवला। 5 पोलीस त्या ठिकाणी, ज्याच्यामध्ये उपनिरीक्षक दर्जाचे सुद्धा 2 अधिकारी आहेत, बाकीचे कॉन्स्टेबल लेवलचे आहेत। त्यांना 5 जणांना सस्पेन्शन केलंय। यांची मागणी 12ची होती, परंतु काय आहे की प्रशासनाला दोन्ही बाजू हे करावं लागतं। अधिकच्या प्रमाणामध्ये जर पोलीस सस्पेंड झाले तर उद्याच्याला राज्यामध्ये कुठेही काही घटना घडली तर त्याच्यामध्ये पोलीसचं मॉरल डाऊन होऊ नये याही गोष्टीचा कुठंतरी विचार त्या ठिकाणी करावा लागतो आणि तो केला गेला आहे प्रशासनाकडून। आणि अधिकच्या प्रमाणामध्ये ज्यांनी थोडासा एक्स्ट्रा इंटरेस्ट दाखवला होता तेवढ्यांना मला वाटतं SP-नी सस्पेन्शन केलं आहे। हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत ह्या गोष्टी सगळ्या गेलेल्या आहेत आणि त्यांनीसुद्धा होकार दिलेला आहे की ठीक आहे, बरोबर आहे, काही झालं आहे ते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जे म्हणून काही आंदोलकांना वाटेल तर ज्युडिशियल इन्क्वायरीमध्ये त्यांना न्याय मागायला त्या ठिकाणी चान्स आहे। परंतु ज्या सरकारकडे मागण्या आहेत त्यांच्या त्या वेळेत पूर्ण नाही झाल्या तर पुन्हा एकदा 1 महिन्याच्या आत पूर्ण होतील। कारण त्यांनी पाठीमागं आशिषने आणि ह्यांनी सोनकांबळेंनी हाती आंबेरे साहेबांनी यांनी म्हणलं होतं की अमुक तारखेपर्यंत याच्या बाबतीत काय ॲक्शन घ्या। तर त्या तारखेपर्यंत ॲक्शन न घेतल्यामुळं मग पुन्हा थोडासा राग उत्पन्न होऊन ते या दिशेला चाललेले होते। त्याच्यामुळं आत्ता मला वाटतं पालकमंत्री महोदयांनी 1 महिन्याची मुदत घेतलेली आहे। आम्ही बी योग्य त्या ठिकाणी माननीय साहेबांच्याकडं मुख्यमंत्र्यांच्या कानावर हे घालू की जे काही मागण्या आहेत त्यांनी केलेल्या आहेत त्याची पूर्तता 1 महिन्याच्या आत व्हावी। पुन्हा एकदा म्हणजे इथं येऊन परत मुंबईकडे जाण्याची पाळी ही वाकोडे कुटुंबियांवरती आणि इतर दलित बांधवांच्यावरती येणार नाही। हे आंदोलक जे आहेत यांच्यावरती ही दुर्दैवी पाळी आम्ही येऊ देणार नाही। अण्णा, परभणी प्रकरणामध्ये न्याय मिळालेला आहे, अनेक मागण्या मान्य केल्या। बीड प्रकरणामध्ये अजून काही मागण्या आहेत का, किंवा जो महत्त्वाचा मुद्दा होता राजीनाम्याचा तो आणखीन प्रलंबित आहे? कोणाच्या राजीनाम्याचा? आकाच्या आकांचा मी राजीनामा मागितलेला नाही। राष्ट्रवादीचेच आमदारांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मागतात, मागण्या प्रलंबित आहेत। सगळे मोर्चेकरी मागतात। आता जवळपास महाराष्ट्र मागतोय, करुणा मुंडे मागतायत। ते कालच सिद्ध झाल्यात मला वाटतं, आकाच्या पहिल्या पत्नी आहेत म्हणून। हे मी नाही सांगितलं, कोर्टाने सांगितलं। अण्णा, तुम्ही आता याच्या पहिले बोलला पोलिसांना माफ करा, ज्यांनी मारले परभणीमध्ये। एक मिनिट ऐका। ज्यांनी व्हिडिओमध्ये ॲक्शन मोडमध्ये जे लोक आलेले आहेत, 1 मिनिट। करुणा मुंडेंचं नाव घेतलं, करुणा मुंडे म्हणाले जर मी तोंड उघडलं तर पंकजा मुंडेंचंही मंत्रिपद जाईल आणि माझ्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर कराड आणि धनंजय मुंडे जबाबदार राहतील, असं त्यांनी काल म्हटलं। बरोबर आहे ना, त्यांचं बरोबर आहे। ती माय माऊली एकटीच राहते ना बीडला, तिच्या पण मनाला भीती वाटत असेल ना, म्हणून ते तसं बोलणार। तिच्याजवळ कोण आहे? आज ती एकटीच आहे, लेकरं बी तिच्याजवळ नाही आहेत, मुलं बाळं नाही आहेत तिच्याकडं। एक मुलगी आहे, मुलगा आहे, ते तिकडं राहत आहेत। त्यांनी असं म्हटलं की त्यांनी जर तोंड उघडलं तर पंकजा मुंडेंचे मंत्री। हे आता तुम्ही करुणा मुंडेंनाच विचारा, त्यांच्याकडं काय काय दडलेलं आहे ते। आमच्याकडं जे दडलेलं आहे ते सगळं आम्ही उघडं करतो, त्यांच्याकडं काय दडलेलं आहे त्यांचे त्यांना विचारा। ओके, मी देत होतो। पोलिसांच्या वरती सरसकट कारवाया, मी सर्व आंदोलकांची क्षमा मागून या ठिकाणी शब्द वापरतो। सरसकट पोलिसांच्या वरती जर कारवाया केल्या तर पोलीसचं मॉरलसुद्धा खाली येऊ शकतं। उद्याच्याला कुठेही कोणती घटना घडली तर ॲक्शन मोडमध्ये पोलिसांना यावं लागतं, विचारत बसावं लागत नाही।
गृहमंत्र्याला विचारा, राज्याच्या मुख्यमंत्र्याला विचारा, तोपर्यंत तर काहीतरी अघटित घटना घडेल ना. म्हणून माझं म्हणणं असं आहे की 156(3)चा अधिकार त्यांचा अबाधित आहे. ज्या पोलिसांच्या बाबतीमध्ये त्यांना राग असेल तर त्यांनी 156(3) वापरावा असं मी म्हणलं. परळीमध्ये काही व्यापाऱ्यांना काही लोकांकडून दम देण्यात आलेला आहे, निघून जाण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. आतापर्यंत 500 लोकांनी, व्यापाऱ्यांनी घर सोडलं, गाव सोडले. 500 सांगत नाहीत लोक, बोलत नाहीत. 500 लोकांनी गाव सोडलेलं आहे. तिथं राहत सुद्धा नाहीत. एक माफिया आहे का? राख माफिया, वाळू माफिया, रेल्वेचे हे चोर माफिया, गुंडागर्दी. अरे 82,000 पॉप्युलेशनच्या गावामध्ये तुम्ही 1,000-1,500 आहेत. 8-8 नगरसेवक तुमचेच. दादागिरी, दहशत. बाकीच्या लोकांना काही कोणाचं घराचं बांधकाम चाललं असलं त्याचं घर फाडून तिथं बांधकाम करता. असली दादागिरी चालू आहे तिथं. तुमचे मीडियाचे प्रतिनिधी पाठवा, तिथं पाठवल्यावर कळल. पण अण्णा, ही दहशत अजूनही संपत नाही. काल परवा एका मुलाने धनंजय मुंडे असतील किंवा वाल्मिक कराड यांच्या विरोधात व्हिडिओ बघितले. मोहिते तर त्याला मारहाण करण्यात आली, व्हिडिओ बघतो म्हणून आणि त्याच्या विरोधातल्या बातम्या बघतो. हे आकाची फेलावळ आहे ना. ही कधी रोखली जाते? यांचा माज अजून जिरलेला नाही ना पूर्णपणे. जिरेल आता, सगळ्यांना मोके लागल्यावर जिरल. धनंजय देशमुखांकडून सांगण्यात आले विष्णू चाटेच्या मोबाईलचा डाटा रिकव्हर झालाय म्हणून. हे बघा, धनंजय काय बोलला त्याच्याशी मी बोलणार नाही. हे कॉन्फिडेन्शियल काही गोष्टी आहेत. मला असं वाटतं तपासाच्या दृष्टीनं आम्ही कुणाचा मोबाईल ओपन झाला, कुणाचा नाही झाला याच्यावरती धनंजयनी बोलू नये आणि मी सुद्धा बोलू नये. कृष्ण आंधळे अजूनही सापडले. स्पॉईल होईल हा तपास जो आहे, तो स्पॉईल होईल. तो लहान मुलगा आहे, त्याला काही गोष्टी कळत नाहीत. मी त्याला सांगेल की या गोष्टीच्या बाबतीत बोलू नको. कृष्ण आंधळे अद्यापही पोलिसांना सापडत नाही. तो कृष्णा आंधळे हा, त्याला घराचं काही देणं घेणं नाही. आईवडिलाकडे कधी फारसा येत नाही. तो 100% इतर राज्यामध्ये गेला असावा. आणि ते कोकरू बाळ आहे, ते काय लय मोठं नाही आहे. ते कोकरू बाळ 100% पकडलं जाईल. आमच्या राज्याच्या गृह खात्यावर, SITवर आणि मुख्यमंत्र्यांच्यावरती विश्वास आहे.